असं काय आहे की मराठी माणूस आहे तो खूप घाबरतो पैशाच्या रिलेटेड डिसिजन घेण्यासाठी? जे गुजराती मारवाडींकडे व्यवसाय गेले आणि बरोबर. जे महाराष्ट्रीयन लोक ते फक्त नोकरीमध्ये अडकून राहिले आणि जे पारंपरिक आपले जे व्यवसाय होते, शेती हा व्यवसाय होता, शेतीनंतर तो व्यवसाय ते नोकरी हे मॅनसेट झालं आणि शाळेमध्ये कधी व्यवसायाचं शिक्षण दिलं जात नाही. घरचे म्हणतात तुम्ही नोकरी करा, शाळेमध्ये पण म्हणतात की तुम्ही मोठे होऊन नोकरी करा. जो मानसेट असल्यामुळं तो उद्योग म्हणजे जोखीम असं बघितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला गुजराती मारवाडी जोखीम म्हणजे संधी अशा विचाराने ते पुढे जातात आणि आपल्याला ते बाळकडून फक्त नोकरीचं दिलं जातं, उद्योगामध्ये जाऊ नको, उद्योगामध्ये धोका असतो. तसं मारवाडीमध्ये म्हणतात तुला नोकरी करायची का, त्यापेक्षा उद्योग कर. बरोबर. ह्याच्यामुळं मराठी माणूस थोडासा आर्थिक उद्योग करायला अथवा आर्थिक गुंतवणूक करायला घाबरतो, कारण त्याला संरक्षण लागतं आयुष्यामध्ये. संरक्षण जिवंत जगणं, फिक्स इन्कम त्याला भेटलं तर चालेल आणि तो तात्पुरता विचार करतो, फ्युचरच्या ग्रोथचा विचार करत नाही. श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम ग्रहे धनं पुरय पुरय नमः.